मुलांनो, मागील आठवड्यात आपण वृष्टीचे, हिम, गारा, पर्जन्य ही रूपे अभ्यासली. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे: आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस. यामधील आरोह पावसाचा अभ्यास आपण मागील आठवड्यात केला. या आठवड्यात आपण प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस, पर्जन्यमापक, धुके, वृष्टीचे परिणाम व आम्ल पाऊस अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर या पाठाचा स्वाध्यायही पाहणार आहोत. प्रतिरोध पाऊस. प्रतिरोध म्हणजे काय? अडवणे किंवा अडथळा निर्माण करणे. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वतांच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्याचे बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. विरुद्ध दिशेकडील, त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. विरुद्ध दिशेकडे पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. आकृती 5.5 अ आणि ब मध्ये आपल्याला याविषयी अधिक माहिती मिळेल. आकृती 5.5 अ प्रतिरोध पाऊस. समुद्रातील बाष्पयुक्त ढग वर जात आहेत, त्याच्यानंतर इथे पाऊस पडतोय. पाऊस पडल्यानंतर हे ढग जसे पुढे जाईल तसे या डोंगर रांगामुळे इथे अडवले जात आहेत आणि इथे पाऊस पडतोय. आणि यानंतर जेव्हा हे ढग पुढे जातात तेव्हा पावसाचे प्रमाण कमी झालेले आपण दिसते आपल्याला. त्यानंतर आकृती 5.5 ब पाहूया आपण. जलाशय किंवा समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूस पाऊस पडतो. पर्वतमाथा ओलांडून हे वारे जेव्हा पर्वताच्या विरुद्ध बाजूस म्हणजे इकडे जातात तेव्हा ते कोरडे असल्याने विरुद्ध बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. इथे पावसाचे प्रमाण कमी झालेले आपण पाहू शकतोय. कमी पावसाच्या या प्रदेशात आपण पर्जन्य छायेचा प्रदेश, इथे आपल्याला लिहिलेला आहे पर्जन्य छायेचा प्रदेश इथपासून इथपर्यंत आहे. आता आकृती 5.5 ब महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती. अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त ढग जे आहेत ते येत आहेत आणि त्यानंतर सह्याद्री पर्वतामुळे ते अडवले जात आहेत. सह्याद्री पर्वतानंतर पुढे त्यामध्ये पर्जन्य क्षमता कमी होते, पर्जन्यमान कमी होते आणि त्यामुळे ते पर्जन्य छायेचा प्रदेश आपल्याला दाखवलेला आहे. त्यानंतर पूर्वेकडील सखल भागात पुन्हा पर्जन्यात वाढ होते. भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असतो. सांगा पाहू. आकृती 5.5 ब मधील महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचं निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, कारण सह्याद्री पर्वतामुळे बाष्पयुक्त ढग अडवले जात आहेत. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश येईल. महाराष्ट्र पठारच्या आधीचा भाग. आकृतीचा विचार करता तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व वर्गात चर्चा करा. आता आपण पावसाचा तिसरा प्रकार पाहूया, आवर्त पाऊस. याला भोवरा असं सुद्धा म्हणतात. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात आणि या रचनेतून तयार झालेल्या पावसाला आपण आवर्त पाऊस असं म्हणतो. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. तो मर्यादित पडतो कुठे? उष्ण कटिबंधामध्ये आणि वादळी स्वरूपाचा असतो. या पर्जन्यमानाची निश्चितता कमी असते, त्यामुळे अतिवृष्टी किंवा अवर्षण यासारख्या आपत्ती उद्भवू शकतात. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. प्रतिरोध. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते.
त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रात काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळेस अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. अवर्षण म्हणजे दुष्काळ. आता आकृती 5.7 पहा. यामध्ये जगातील जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा दिलेला आहे. तो काळजीपूर्वक अभ्यासा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. नकाशाशी मैत्री. आपल्याला माहितीच आहे की जागतिक पर्जन्यमानाचे जे वितरण आहे ते असमान आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊसच पडत नाही आणि काही ठिकाणी पूर येतो. तर पहिला आहे कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. तर विषुववृत्तीय प्रदेश, आग्नेय आशियाचा मोसमी पावसाचा प्रदेश आणि वायव्य युरोप येथे जास्त प्रमाणात पाऊस पडतोय. भारतीय द्वीपकल्पाच्या मध्य भागात पाऊस कमी असण्याचे कारण सांगा. भारतीय द्वीपकल्पाचा मध्य भाग हा खंडारगत भाग असल्याने तेथे कमी पाऊस पडतो. किनारपट्टीपासून तो भाग खूप दूर आहे. विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचे कारण काय. आफ्रिकेचा पूर्व भाग हा पर्वतीय प्रदेश असल्याने विषुववृत्तीय भागासारखी अभिसरण क्रिया तिथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी प्रमाणात पडतो. युरोप खंडाच्या भागात होणारा जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल. युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून आत दूर असल्याने बाष्पयुक्त वारे तेथे पोहोचू शकत नाहीत. ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे प्राप्त झाले असेल. ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या तापूत येत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर पाऊस होतो. जरा विचार करा, जास्त पावसाचे प्रदेश उष्णकटिबंधातच मोठ्या प्रमाणात का आढळतात. कारण उष्णकटिबंधामध्ये तापमान जास्त असते. तापमान जास्त असल्यामुळे अभिसरण क्रिया मोठ्या प्रमाणावर घडते आणि तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते. हे नेहमी लक्षात ठेवा. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करत असतात. तसेच प्रदेशाची भूरचना, अक्षवृत्तीय स्थान याचाही पावसावर परिणाम होत असतो. पावसावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर बाष्पाचे प्रमाण, हवेचा दाब, तापमान, प्रदेशाची भूरचना, अक्षवृत्तीय स्थान. आता आपण पाहिलं प्रदेशाची भूरचना. जर प्रदेशाची भूरचना म्हणजे पर्वतीय असेल, पर्वतीय प्रदेश असेल तर तिथे प्रतिरोध पाऊस पडला जातो, पावसाचे ढग अडवले जातात. अक्षवृत्तीय स्थानावर वेगळ्या प्रकारचा पाऊस पडला जातो, पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असते. बाष्पाचे प्रमाण जर कमी जास्त असेल तर पावसाचे प्रमाण सुद्धा कमी जास्त होते. आता पर्जन्यमापक. आता हा सगळा पाऊस पडतो. आपण बातम्यांना नेहमी ऐकतो की या प्रदेशामध्ये 260 मिलीमीटर पाऊस पडला की 500 मिलीमीटर पाऊस पडला, असं आपण बातम्यांना ऐकत असतो. पण आता हा पाऊस मोजतात कसा. सगळं पाणी एकत्र घेऊन मोजणं शक्य आहे का. नाही, ते पाणी जमिनीत मुरतं, त्याचं बाष्पीभवन होतं. परंतु हा पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक नावाचं एक यंत्र वापरलं जातं. आता हे पर्जन्यमापक कसं काम करतं हे आपण पाहूया. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला आपण पर्जन्यमापक असे म्हणतो. आकृती 5.8 मध्ये आपण पर्जन्यमापक पाहू शकतो. पर्जन्यमापकासाठी वापरलेले नळसाळे विशिष्ट व्यासाचे असते, विशिष्ट रचना असते त्याच्या व्यासाची. या नळसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. ही बाटली आहे, हे नळसाळे आहे. ओके, हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या सहाय्याने मोजले जाते. आपण इथे पाहू शकतो हे मोजपात्र आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. 5 मिलीमीटर, 10 मिलीमीटर, 15, 20 अशा खुणा केलेल्या आपण पाहू शकतो. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून ठेवतात. इथे 30 सेमीचा चबुतरा आहे, त्याच्यावर हे पर्जन्यमापक ठेवलेलं आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. म्हणजे जमिनीत मुरत नाही किंवा बाष्पीभवन होत नाही, वाहून जात नाही, असं कोणतीही अडथळा न येता आपण ते पाणी पाऊस किती पडल्याचे प्रमाण आपण मोजू शकतो. माहीत आहे का तुम्हाला 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी. आता आपण ते किती पाणी ते पाहूया. जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता, जमिनीत मुरू न देता व बाष्पीभवन होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल ते आपण पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. मग या प्रमाणाद्वारे आपण पावसाचे प्रमाण काढू शकतो. 2 मिलीमीटर पडला तर किती, 3 मिलीमीटर पडला तर किती असं पण काढू शकतो.
आता हिमवर्षाव कसा मोजतात? आता आपण पाऊस मोजला, पावसाचं पाण्याचं प्रमाण मोजलं. आता हिमवर्षाव कसा मोजणार? हिमवर्षाव देखील पर्जन्यमापकाच्या सहाय्याने मोजता येतो. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात, म्हणजे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल. त्यापासून मिळालेले पाणी मोजावे लागते. 120 मिलीमीटर बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्य समान असतो. आता आपण हिमवर्षाव कसं मोजायचं, पावसाचं पाणी पावसाचं मिलीमीटरमध्ये कसं मोजायचं हे आपण पाहिलं. आता आपण वृष्टीचं नंतरचं रूप पाहूया, ते म्हणजे धुके, दव आणि दहिवर. आपण 5.1 आकृत्यांमध्ये धुके, दव, दहिवर हे पाहिलं होतं. दहिवर म्हणजे काय हे आपण आता पाहूया. दहिवर म्हणजे हवेचे तापमान गोठणबिंदूच्याही खाली गेल्यास जमिनीलगतच्या बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणात रूपांतर होते. तसेच भूपृष्ठावर साचलेले दवही गोठते. भूपृष्ठाजवळच्या या हिमकणास व गोठलेल्या दवास आपण दहिवर म्हणतो. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल दव, धुके, दहिवर यापैकी काहीतरी. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यास धुके तयार होतात. धुक्यांची निर्मिती झाली. आता आपण दवबिंदूंची निर्मिती पाहूया. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिटकतात. यालाच आपण दवबिंदू म्हणतो. आता आपण पुन्हा एकदा दहिवर पाहूया. हवेचे तापमान 0°C कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना आपण दहिवर म्हणतो. दवबिंदू जेव्हा तयार होतात तेव्हा जर हवेचे तापमान 0° कमी झाले तर वस्तूच्या पृष्ठभागावर चिटकलेले हे दवबिंदू गोठतात आणि गोठलेल्या दवबिंदूंना आपण दहिवर म्हणतो. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. आता हे वृष्टीचे परिणाम. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक आहे. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ येतो, म्हणजे महापूर येतो. त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण स्थिती उत्पन्न होते, म्हणजेच खोटा दुष्काळ पडतो. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती देखील हलाखीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर उपलब्ध आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवेळी पडणारा अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता निर्माण होते, म्हणजे आपल्याला समोरच्या वस्तू अदृश्य दिसू लागतात. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यावर याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमान इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ हरभऱ्याचे पीक. आता आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाची रासायनिक क्रिया घडून वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेले आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. प्रश्न पहिला. पुढील वर्णनावरून वृष्टीची रूपे ओळखा. अ. हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते. पाऊस. आ. पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते. धुके. इ.
विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घनस्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते. गारपीट. भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही. हिमवृष्टी. प्रश्न दुसरा. पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा. आरोह पर्जन्य. विषुववृत्तीय प्रदेशात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये हा पाऊस पडतो. प्रतिरोध पाऊस. पर्वताला अडल्यावर त्याला अनुसरून ऊर्ध्व दिशेला जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर व पर्वतमाथ्यावर प्रतिरोध पाऊस पडतो. भारतातील मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा प्रतिरोध पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आवर्त पाऊस. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. प्रश्न तिसरा. आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती अ, आकृती ब, आकृती क. आकृती ब मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे? आकृती ब मध्ये डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे. आकृती ब मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या. अ व क आकृतीतील फरक कोणता? आकृती अ ही आरोह पर्जन्याची असून असा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात होतो. आकृती क ही आवर्त पर्जन्याची असून असा पाऊस समशीतोष्ण कटिबंधात पडतो. वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंधित आहे? वादळी वारे व पूर ही परिस्थिती आवर्त पावसाशी संबंधित आहे. सिंगापूरला यापैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा? सिंगापूर हा देश विषुववृत्तापासून खूपच जवळ आहे. विषुववृत्तीय भागात आरोह प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे सिंगापूर या देशात आरोह प्रकारचा पाऊस पडत असावा. प्रश्न चौथा. वेगळा घटक ओळखा. प्रतिरोध पाऊस, आम्ल पाऊस, आवर्त पाऊस, अभिसरण पाऊस. वेगळा घटक
आम्ल पाऊस. आ. हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू. वेगळा घटक, दवबिंदू. ई. तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र. वेगळा घटक, मोजपात्र. प्रश्न 5वा. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते? ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा पाण्याचा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. पृथ्वीवर पाऊस हिम, गारा, धुके व दहिवर इत्यादी स्वरूपात वृष्टी होते. आ. पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असावे? पर्जन्य छायेच्या प्रदेशात वाहणारे वारे कोरडे असते. त्यांची बाष्पधारण क्षमता ही जास्त असते. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते. म्हणूनच हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ई. कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागात पडतो? का? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. पृथ्वीचा सुमारे 70% भूपृष्ठ पाण्याने व्यापलेला असून बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहण्याचे प्रमाण जगात जास्त आहे. भूपृष्ठावर अनेक पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांना बाष्पयुक्त वारे अडते व पर्वताच्या अडथळ्यामुळे असे वारे वर वर जाते, सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. या पावसाचे क्षेत्र जगात सर्वत्र व विशाल आहे. या तुलनेत आरोह पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशात व आवर्त पाऊस प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातच पडतो. म्हणून प्रतिरोध पाऊस जगात सर्वाधिक प्रमाणात आढळतो. ई. भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात? भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास धुके, दव व दहिवर हे जलाविष्कार दिसून येतात. उ. पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी? पर्जन्यमापन करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. 1. पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर व उघड्यावर ठेवला पाहिजे. 2. पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. 3. प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर 3 तासांनी घेणे आवश्यक आहे. प्रश्न 6वा. फरक स्पष्ट करा. अ. दव आणि दहिवर. दव, दहिवर. भूपृष्ठानजीक सांद्रीभवन क्रिया घडल्यास दव पाहायला मिळते. भूपृष्ठालगतचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले तर दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठानजीक हवेचा अतिथंड वस्तूंशी संपर्क आल्यास
थंड वस्तूच्या पृष्ठभागावर जलबिंदू जमतात, यालाच दवबिंदू म्हणतात. हवेचे तापमान 0°C कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर म्हणतात. दव हे प्रामुख्याने सांद्रीभवन क्रियेमुळे तयार होते. दहिवर हे प्रामुख्याने संप्लवन क्रियेमुळे तयार होते. हिम आणि गारा. हिम, गारा. संप्लवन क्रियेमुळे हिम तयार होतात. हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे बर्फाचे समकेंद्री थर साचून गारा तयार होतात. हिम हे प्रामुख्याने हिवाळ्यात बनतात. गारा या प्रामुख्याने उन्हाळ्यात बनतात. हवेतील बाष्पाचा अतिथंड हवेशी संपर्क झाल्यास हिम तयार होतात. अतिउष्णता आणि जास्त आर्द्रता यामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहातून गारा तयार होतात. हिमातील हिमकण सुटे असतात. गारेतील जलकणांचे घनीभवन समकेंद्री असते. घनरूपी हिमकणांच्या वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. समकेंद्री घनीभवनाने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर पडतात, त्यास गारपीट म्हणतात. हिमवृष्टीतील हिम हे पांढरे, अपारदर्शक व भुसभुशीत असतात. गारा टणक व मोठ्या असतात.